न्यूयॉर्कच्या महापौराला भारतातल्या राजकारणावर कॉमेंट करण्याकरता त्या राज्यात त्या सरकारने किंवा त्या जनतेने निवडून दिलंय का? पण त्याची मतं ही इथल्या इंटेलेक्च्युअल्सना फार फार महत्वाची वाटतात. जणू काही नेहरू नंतर लोकशाहीची बूज राखणारा जर कोणी असेल तर तो ममदानी आहे. आणि त्याचे काय अकलेचे तारे आहेत? ग्लोबलायझेशन मध्ये उद्ध्वस्तता, नेत्या ल्याऊला अटक करून लटकवलं पाहिजे. इस्रायलनी गाझामध्ये जे केलं ते म्हणजे जेनोसाइड आहे. इस्रायलवर बंदी घातली पाहिजे, बहिष्कार घातला पाहिजे, नो ट्रेड आहे त्यांच्याशी केलं पाहिजे. आणि मोदी तर त्यांच्या मते वॉर क्रिमिनल आहेत. मोदींमुळे शिरकाण झाली आहेत असं तो वारंवार सांगतो. दुसरी गोष्ट, बाबरी मशिदीचं जे आपल्याकडे ढाचा पडला, खरं तर तिकडे बाबरी मशीद नव्हती, तो वादग्रस्त ढाचा होता. तो पडला त्याबद्दल त्यांनी दुःख व्यक्त केलेलं आहे. तिकडे राम मंदिर बांधलं गेलं नाही पाहिजे, म्हणजे उद्या जाऊन राम मंदिर उद्ध्वस्त करा असंही म्हणाला हा बाप्या कमी करणार नाही. याचा सीएला विरोध आहे. भारतातल्या सीएवर तुला चोंबडेपणा करायचं कारण काय? कास्ट बेस्ड जनगणना भारतात व्हायला पाहिजे हे सांगायला तुला निवडून दिलं का लोकांनी? तू अजून चार्ज घ्यायचा आहेस, खुर्चीवर बसायचा आहेस, यश तुझ्या डोक्यात जायचं तर पहिल्या दिवशीच तू हे बोलायला लागला.